हाँ हाँ खा। क्रीम खाने में क्या? ये मेरे मम्मा का मर गई मैं, मम्मा का आत्मा निकाल लिया मैंने. का झालं माझ्यासोबत तुम्ही थंबनेल बघितला असेल मी बोलले आहे की असं का झालं तुम्हाला खरं सांगते. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे सकाळचे 9:30. लाडूला शाळेत पोहोच केलं, भाजीपाला घेतला, घरी आले. इकडं बघा गरम पाणी केलं, गरम पाणी पिलं. माझे रिपोर्ट आलेले आहेत ते पण तुम्हाला सांगते आणि डेली रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करते. पाणी पिलं, थोडंसं निवांत बसले आहे. एवढा भारी सोफा आहे पण मला याच्यावर बसायला सुद्धा वेळ भेटत नाही. असं नाही की मी सुखाने 1 तासभर बसले, असं होत सुद्धा असं होत सुद्धा नाही मला. म्हणजे टाईमच नाही भेटत. आता तिला शाळेत पोहोच केलं, इथून पुढे सगळं स्वयंपाक करायचा, लाडूला वेगळं त्यांना वेगळं, प्रत्येक गोष्ट वेगळं. आज गुरुवार आहे, माझा उपवास आहे. ड्रॅगन फ्रूट आणलं आहे, पहिल्यांदा मी ते फ्रूट खाणार आहे. तुम्हाला दाखवते मी, थांबा. मी कधीच हे फ्रूट खाल्लेलं नाही आहे आणि असं म्हणतात की हे याच्याने आजारी वगैरे नाही पडत. आहे बघा, आत्ताच बघा भाजीपाला आणला, बोलले ना मग आपण काही खोटं नाही बोलत. तिकडं बघा हे सगळं आणलं, तिला शाळेत सोडलं, आता नाही घेऊन आली बघा. पहिल्यांदा मी हे फ्रूट आणलेलं आहे. म्हटलं खाऊ, याच्याने थोडंसं ताकद वगैरे होते असं म्हणतात. खाताना दाखवते तुम्हाला ते सगळंच दाखवते. तर एक 2 मिनटं ब्लॉग स्टॉप करते. एक कमेंट वाचायची राहून गेली होती जी खूप महत्त्वाची होती. त्या ताईंची अशी कमेंट होती की अनिता, तू जेव्हा आयब्रो बनवायला गेलती तेव्हा तू तुझ्या स्किनला लेझर ट्रीटमेंट वगैरे केली का? तुझा चेहरा खूप चमकत आहे. तर नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी गेले काही दिवसापासून क्युअर स्किन हे प्रोडक्ट वापरते आणि याच्यामुळेच माझे पिगमेंटेशन पूर्ण कमी झालेले आहे आणि चेहरा माझा हा चमकदार झालेला आहे. तर हे जे प्रोडक्ट आहे ना, हे तुम्हाला जर बाय करायचं असेल ना तर इथे साईडला बघा, प्ले स्टोअरमधून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा, नाहीतर व्हिडिओच्या खाली मी कमेंटला लिंक पिन केली आहे, तिकडनंही तुम्ही डाउनलोड करू शकता. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा फोन नंबर द्या, तिथे तुमचा OTP टाका. पुढे डॉक्टर तुम्हाला कन्सल्ट करतील की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, पिंपल्स आहे, पिगमेंटेशन आहे, डाग आहे, ते सर्व डॉक्टरांना सांगायचं आहे. मग डॉक्टर तुम्हाला तुमच्या हेल्थविषयी विचारतील. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टर असा एक फ्रंट साईड फोटो आणि असा एक साईडनी फोटो मागतील. फोटो दिल्यावर तुमची स्किन अशी ॲनालाइज होणार. ॲनालाइज झाल्यावर तुमच्या स्किननुसार ही किट कस्टमाइज होणार. हे डर्माटोलॉजिकली टेस्टेड, 100% सेफ आणि डॉक्टर सर्टिफाईड आहे. त्याच्यामुळे बाय करा, खरंच छान आहे. आणि जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट बाय करणार ना तर इथे बघा अनिता 100 माझा कुपन कोड यूज करा, 100 रुपये तुम्हाला ऑफ भेटणार आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे बाय केल्यावर हे 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला याची डिलिव्हरी भेटणार. आणि गेले 2 ते 3 आठवड्यामध्ये 98% लोकांना याचा रिझल्ट भेटला आहे. आणि अजून एक महत्त्वाचे, डॉक्टर तुम्हाला डाएट टिप्स देतील जे तुम्हाला फॉलो करायचे आहे, जे की मी केले आहे फॉलो. चला आता आपण ना ब्लॉगला सुरुवात करूया. चला. एक बाई म्हणते तुले दात काढते. अहो, ते माझा स्वभावच आहे. मी घरात सगळ्यांशी बोलताना सुद्धा दात काढूनच बोलते. कुणी असो, मी एकदम असं नेहमी तोंड उतरून बसायचं आणि ते असं उदासी बसायचं. बघा, आपल्या लाईफमध्ये ना प्रॉब्लेम प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, माझ्या पण असतात. मग मी जेव्हा इमोशनल होते ना, जेव्हा मला खरंच टेन्शन असते ना, त्या दिवशी खरंच मी टेन्शनमध्ये असते. आणि जसं म्हणजे जे माझं रिअल आहे ना ते मी त्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करते की मी टेन्शनमध्ये, आज असं झालं, साहिलचं असं झालं, हे झालं, ते झालं. कधी कधी होतं माणूस इमोशनल, हो माणूस आहे शेवटी, बरोबर का नाही? पण मी नेहमीच थोडंसं हसत खेळत राहणं हे मला आवडतं बरं का. एन्जॉय करायचं, घरात पॉझिटिव्हिटी राहते, बरोबर का नाही? तर आता साहिलचं काय झालं, साहिलने ॲपरेट वगैरे करून दिलं आहे, तिथे सगळं झालं आहे. पण त्याला परत लगेचच तारीख पडली आहे साहिलला. आणि त्या तारखेला तो जो नाशिकचा ते होते ना जामीनदार आमचे, त्यांना बोलवलेलं आहे, त्यांना पण घेऊन जायचं आहे. आता मला त्यांना फोन करायचा आहे आता परत ते पण. तर चला आता हा डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. माझे रिपोर्ट पण आलेले आहे. पहिले मला डॉक्टरांना भेटायचं आहे, म्हणजे डॉक्टर काय सांगता काय नाही त्या रिपोर्ट्सवर. आणि रिपोर्ट बघून मला तर माझा नवरा म्हणतो हसायलाच लागलं माझे रिपोर्ट बघून. सांगते आता ना, मी चालले आहे, पाणी पिलं गरम. तर आता मी चालली आहे माझ्या इथे खाली मैत्रिणीकडं. ती ना इथे कुठे पिंपरीला गेली होती आणि खूप छान मॉल आहे तिथं. मला म्हणली असे कोट सेट, साड्या, ड्रेस रेडीमेड इतकं छान छान आहे. तर ती घेऊन तिच्या मुलीचा बड्डे होता ना, तर ती आली ती घेऊन. तर मला म्हणली ये ना बघायला. तर म्हटलं हो येते. तर मला एकच चला आता मावशी काम वगैरे आवरून गेला, कपडे वगैरे वाट टाकले आणि ते मैत्रिणीकडं. पहिल्या मजल्यावर राहते माझी मैत्रीण. तिच्या
मैत्रिणीकडे गेले आणि लगेचच लाडूच्या पप्पांचा फोन आला की घरी ये, मला जायचं आहे ऑफिसला, काहीतरी टिफिन बनवून देईन, लगेच घरी ये. मग काय तिथं काही मी शूट नाही घेतलं आणि लगेच घरी आले आहे. आणि मग इथे ना मी व्हेज पुलाव घेतला आहे बनवायला. तसं मला हेच बनवायचं होतं आज. मग पटकन घेतलं आहे बनवायला. त्यांचं काय ना रोज जात नाही ना ऑफिसला, मग इकडे त्यांना चहा ठेवला आहे मी. तर ते निघाले आहेत ऑफिसला आणि आता लाडू पण येईन स्कूलमधून. तर मग बघा मी असं व्हेज पुलाव बनवत असते. खूप छान होतं सगळं भाज्या वगैरे टाकून आणि हिरव्या मिरची टाकायच्या, कोणताच मसाला टाकायचा नाही, तूप टाकायचं थोडंसं. मस्त होतं असा पुलाव. कधीतरी याची रेसिपी देईन मी तुम्हाला. पुलाव आता तुम्ही म्हणशील त्यांना चपात्या बनवून द्यायच्या डब्याला. तर आता घाईमध्ये गडबडमध्ये बनवलं, काय करता आता. त्यांनी मला अचानकच सांगितलं जायचं आहे ऑफिसला, नाही तर मग मी सकाळी माहिती असतं तर मी बनवलं असं चपात्या. बरोबर आहे का नाही. तर लाडू पण आली आहे. आली बघा लाडू शाळेतून. बर्फ खाती बर्फ. आता वाजलेत किती, 1 वाजला आहे. 12:30 वाजता आली शाळेतनं आणि तिचे पप्पा गेले ऑफिसला 12:30 वाजता. कसा पटापटा भात बनवला, त्यांना दिला. आणि या बघा इकडं मी पितळेची लस्सी पिती आहे. पी ना थोडीशी. मला नाही पिणं. नको मला पेदूची का मला दाखवते मी आता. आता बसल्या तिने पुरं पेंटिंग केलं. दाखव. हे बघा पतंग. अजून दाखव काय काय केलं. बघा यो सन, इकडं स्टार बनवला. बघा लाडूचं सगळं बघा बघा फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. पेन चड्डी, हाफ पॅन्ट. इकडं बेड. 1 मिनिट थांबी, गॅस बंद करून येते. दुधी भोपळा लावलाय कुकरला. थांबा. मैं तुम्हाला दिखाती आता. हां ती तुम्हाला दाखवते. हां बघा दुद्धू, मेरा फेवरेट दुद्धू. बघा दूधची बॉटल. इकडे हे फुल कलर केलं आहे. अजून हाँ. बघा किती कलर केलं लाडूने ना, किती छान केलं आहे ना. बघा चीज आहे चीज. ये जो चूहा खाता है ना, चूहा अच्छा. चूहा खाता है चूहा. चूहा नहीं खाता है चीज तो आप खाती हो, फिर आप चूहा है क्या. इकडे बघा बॅट. क्रिकेट. अजून काय केलंय. वाव, हे हात राहिले की हे राहिले, हे बनवले बघा. इसका नाम क्या है. हे सगळं लाडूने कंप्लीट केलंय. और देखो देखो. हे पेन आहे बेटा. अजून काय. अरे बघा ना किती मस्त केले बघा. टॉर्च आहे. इकडं हे याला काय म्हणते बाई, केक्टस. और बढ़िया लग गया रे, काटा चुभ गया. अरे बापरे काटा चुभ गया. अयो आप लगा के देखो. काटा चुभ गया. और ती पोरगी खूप हुशार आहे. माझ्या पोरीबद्दल पण खूप काय काय कमेंट करतात. तिला वळण नाही काय नाही, एवढं तिने कंप्लीट केलेलं आहे. मी काय प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ नाही बनवत बरं का. किती व्हिडिओ बनवणार ना. काल तर अक्षरशः मी व्हिडिओ बनवायला एडिटिंग करायला घेतला आणि माझा व्हिडिओसुद्धा सेव्ह आहे ना. इतके ते फोनमध्ये व्हिडिओ होते, मी अख्खे डिलीट मारले काय बसून याच्यावर सगळे व्हिडिओ. इतके ते मोबाईलमध्ये फोटो व्हिडिओ खूप झालं होतं. बघा गाइस अभी हुआ नहीं है, अभी खत्म नहीं हुआ है. मुझे आपको और सब दिखाना है. किती प्रेमाने बोलते हो तुमच्यासोबत माझी लेख. आता ना 4 वाजलेत. लाडूचे पप्पा आत्ता झाले ऑफिसमधून. लाडूला खूप साऱ्या काय आणलं पप्पांनी. मी झोपले होतो आम्ही 2 जण मस्त जेवण करून. तर मग थांब का. तर काय पेप्सी कोला आणले. ये पेप्सी मेरी मम्मी. ये मेरे मम्मा का मर गई मैं. मम्मा का आत्मा निकाल लिया मैंने. मम्मा का आत्मा गया. अबे सांस नहीं घेता है. सांस नहीं लेते आ रही है. मुंह क्यों दबा रही है. मेरा नाक दब गया. मर जाती तो मेरे आत्मा सच में मेरी आत्मा निकल जाती अभी. तूने मेरा नाक दबाया ना. अगर मैं मर जाती ना सच में मेरी आत्मा निकल जाती. मालूम है आपको. बोला आपने इतना सारा सामान फोन पे दादी को. मैंने मना किया था ना नहीं मांगना है करके. सारा सामान आके पड़ा हुआ है या सब देना पड़ता है, फिर खाती नहीं हो कुछ भी. देखिए चलो सामान सब बाहर आके पड़ा हुआ है. चलिए हे देखिए. हे बघा तिच्या आजीने सगळं सामान पाठवलं. कोणी खात नाही. मागच्या वेळेस अक्षरशः एवढी बिस्किट आहे ना सगळे मी कामवाल्या मावशीला दिले. लाडो काय करते ना, तिच्या आजीला फोन लावती म्हणजे माझ्या सासूला आणि सगळं ऑर्डर सांगते मला काय पाहिजे काय नाही. आता हे सगळं किंडो जे आहे हे बिस्किट वगैरे मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं आहे तुम्ही असलं काही देत नका जाऊ, कारण की हे सगळं तुमचे पण पैसा वाया जातो ना. हे बिस्किटं वगैरे ती खात नाही. आईस्क्रीमसुद्धा ती खात नाही, फक्त ती किंडो जाय खाती. मग माणूस काय करतं ऑर्डर केलं की माणूस सगळंच ऑर्डर करतात. मग त्यांनी एवढं सगळं ऑर्डर केलं. आता हे सगळं देऊन टाकणार काम मावशींना.
मेडला ह्या सगळ्या बिस्किटं, कारण की मी पण खात नाही, ते खात नाही. सामान पोहोचलं का नाही म्हणून माझ्या सासूचा फोन आलेला. पुढं बघा मी ते रेकॉर्ड केला होता. म्हणे की त्याची क्रीम वगैरे काढून द्यायची तिला खायला. काय होतं मला म्हणताय त्या. म्हटलं हो. आणि इकडं बघा, हे बघा तेवढं त्या पॅप्स आणून ठेवल्या आहे काय बघा. मानावळा गेलं तर मग सामानाची बरबादी बस. सांगितलेलं यांना कळत नाही. काय बरं आपण मरू दे ना, आपला कुठं पैसा वाया चालला, मरू दे बस. पूर्वी आजारी पडते ना, त्याच्यामुळे मला राग येतो. एक किंडो जाय, एक दे किंडो जाय इकडे चल. मुझे ये वाला लग गई है, हाँ. मैं कल खाऊंगी. पहले ये वाला खा लेती हूँ. हाँ, ह्याच्यामुळेच तुला तुझी आजी आवडती. और ब्लू क्यों है? दादी और इसके बाद बोलना नहीं है कुछ भी दादी को सामान के लिए. दादी को लगा कि मैं लड़का हूँ. हाँ. हाँ. इसलिए ये ब्लू. हेलो दादी. हेलो दादी. बाल बढ़ गया है। बढ़ गया मेरा बाल. हाँ. बाल बढ़ गया। जबर गया. और क्या है तुम्हारा बिस्किट? हाँ. क्रीम है ना? अच्छा हाँ. ये जो खा लेगा। हाँ हाँ क्रीम में खाने में क्या है? क्रीम वाला हाँ हाँ क्रीम वाला. हाँ ठीक। ठीक आहे. लाडूला सकाळी शाळेत सोडून मी गेलते ना मार्केटला, तेव्हा मग मी हे घेऊन आले होते. तिला देते मी बघा. क्या मैंने बोला ना ऑक्टोपस बनाई. क्या बनाया? ऑक्टोपस. हम्म? ऑक्टोपस. ऑक्टोपस बनाई. देखो ये पिंक कलर का स्पेशल. ये जो है ये ना ये क्या है? गिफ्ट आपके लिए. कोई खराब गिफ्ट तो नहीं है ना? हाँ कोई खराब गिफ्ट तो नहीं है ना? नहीं खराब नहीं है. तोंड बघा ना, तोंड बघा. कितना सुंदर. हाँ टिफिन बॉक्स. और वो क्या है? मुझे सबसे ज्यादा ना पर्पल और पिंक पसंद है. पिंक वहाँ नहीं था, मैंने दूसरा कलर लाया, उससे भी ज़्यादा सुंदर. आप देखिए. अच्छा रंग. हाँ, आप बहुत बार बोले मम्मा मुझे फ़ैन चाहिए, फ़ैन चाहिए. मेरा येलो कलर फेवरेट नहीं है. वहाँ नहीं था बेटा, क्यों? नहीं था ना. पिंक नहीं था, फिर येलो लिया मैंने. येलो की तो डार्क सुंदर लग रहा है. चलाओ तो फैन चलाओ. वो तो अच्छा हो रहा है. हवा आ रही ना. मम्मा इसको बंद कैसे करते हैं? दिखाइए. इसको बंद कैसे करते हैं? असली भारी हवा येते आहे. मम्मा मस्त आहे. असं नाही का लाईट गेल्यावर घ्यायला हवा. पापा को दिखाती. पापा देखिए. हाँ मैं गई थी ना नीचे. ऐसा एक्सपीरियंस था ना अपने पास? नहीं है जी, अपने पास नहीं था. देखिए ना हवा कितनी अच्छी आती है. एकदम लाइट अच्छा जाने पे. बात है. ये मम्मा ने मेरे लिए ने टिफिन बॉक्स भी खरीदा पर्पल कलर का, मेरा फेवरेट कलर. ये पर्पल कलर मेरा फेवरेट कलर है. जो ना वो बच्चों का है. हवा कितनी अच्छी आ रही ना. हाँ, लाडू के लिए भी एसी की जरूरत नहीं है हाँ. इसी फैन को लेकर मुंह के पास सोने का बेटा. रात में. मुझे से मजा आ रहा है इसको. मजा आ रहा है ना. तो मम्मी लेके आई आपके लिए. मम्मी गई थी. आहे का व्हिडिओ. तर आता वाजले आहे रात्रीचे 10. आणि आता तुम्ही मला म्हणशाल आणि अनिता हा काय सॉंग वाडा केला. हा काय सॉंग वाडा केला. तुम्ही आता मी भी आप. माझा आहे ना हेअर कटले भारी झालेले आहे. बघा असं सहज म्हटले वेण्या घालूया 2 कसे दिसतात. तर छान दिसत आहे. आणि आता चला तुम्हाला मी माझे रिपोर्ट सांगते. 1 मिनिट थांबा. लाडो थांबा, लाडूला बोलायचे. हां बोल. हेलो शुभ सकाळ कशा आहात तुम्ही. जे मस्त. ये मेरा फाइनल निबल. काय आहे फाइनल निबल. फायनल निबल. म्हणजे फाइनल निबल. म्हणजे काय. वो जो होता है ना वीडियो में फाइनल लिवर वही. हिचं इंग्लिश नाही समजतो मला. ही लय हायफाय पोरगी आहे. मम्मी आता तुम्हाला मनवती शिकवते का? शिकवते ना गं. तू आता बाहेर जा, मग थोडंसं बोलू त्यांच्याबरोबर. मुझे आता तुला तर चला मी तुम्हाला माझ्या रिपोर्टबद्दल बोलते. माझं थायरॉईडचं रिपोर्ट, ब्लड टेस्ट केलं, परत बीपीचं टेस्ट केलं, शुगर टेस्ट झाली माझी, आणि अजून दुसरं काय नॉर्मल युरिन टेस्ट झाली. तर त्यांना डाऊट होतं डॉक्टरांना की मला थायरॉईड झाला असेल. तर थायरॉईडचा रिपोर्ट माझा एकदम नॉर्मल आला आहे. थायरॉईड मला अजिबातच नाही आहे. शुगरचा रिपोर्ट तर एकदम नॉर्मल आहे. शुगर मला अजिबातच नाही आहे. बी पी माझा फक्त कमी झालेला आहे. जसं 12च्या पुढं पाहिजे ना, तर माझा 11 11.5 आहे. थोडा बी पी कमी झाला आहे. आणि असं का झालं माझ्यासोबत. तुम्ही थंबनेल बघितलं असेल, मी बोलले आहे की असं का झालं. तुम्हाला खरं सांगते, आपण जेव्हा डाएट टिप्सच्या पाठीमागं जेव्हा लागतो, मला असं बारीक व्हायच्या पाठीमागं मी खूप जास्त लागले होते. म्हणजे चपाती नाही खायची, भात नाही खायचा, खाल्लं तर एवढं खायचं,
मग चहा नाही प्यायचा, असं मन मारून जेव्हा मी काही गोष्टी करते ना तेव्हा मला ना डाएट टिप्स बारीक तर बाजूलाच राहू दे पण मला चक्कर यायला लागते. त्याच्यामुळं ना मी डाएट नाही करू शकत. काय करू, प्रयत्न करते पण मी प्रयत्न करून करून तरी मी थोडीशी म्हणजे ह्या वयात पण माझी 2 मुलं आहेत, 3 मुलांची मी आई आहे. 3 मुलांची आई आहे, तरी पण आहे ना 2 महिन्यांमध्ये छान दिसते आहे. किती छान दिसते ना मी. तुम्ही म्हणशील आणि तर स्वतःची तारीफ स्वतःच करते. मग काय, मी करते बाबा, आपण स्वतःला आपलं चांगलंच म्हणायचं. तरी पण मी बरी आहे बा माझ्या हिशोबाने, मी काही एवढी जाडी नाही आहे, ठीकठाक आहे. डॉक्टरांना जेव्हा मी सांगितलं ना, डॉक्टर म्हणले तुमचे किती सिजर झाले. त्यांना काय वाटलं फक्त लाडूच आहे का काय. नवीन डॉक्टरकडे गेले मी, तर त्यांना वाटलं ही लाडच आहे मला. मला म्हटले की तुला एवढा थकवा वगैरे एवढ्या कमी वयात जाणवतं, तर एकच पोरगी आहे ना. म्हटलं नाही डॉक्टर, तुमच्यासारखे माझे 2 पोरं आहे. तो डॉक्टर साईलसारखा होता. तर डॉक्टर म्हटले काय, म्हटलं हो डॉक्टर. मग वय किती तुमचं, मग वय सांगितलं. मी तुम्हाला नाही सांगणार माझं वय किती आहे. मग मी डॉक्टरना माझं वय सांगितलं, तर डॉक्टर शॉक झाले. म्हटलं अरे बापरे, म्हटलं अहो डॉक्टर म्हणजे 3 सिजर झालेत. म्हणजे काय बोलताय. डॉक्टर पण शॉक झाले. ते म्हटलं अहो डॉक्टर तुमच्याच वयाची माझी मुलं आहे, म्हटलं ते पण 2-2 आहे, ते पण असे धिप्पाड आहे म्हटलं. खूप हसायला आलं मला तर खरंच ना. तर ठीक आहे, असं मी स्वतःला खूप केअर करते, म्हणजे खाणंपिणं, डाएट टिप्स वगैरे प्रोडक्ट वापरते, त्यांचे पण डाएट टिप्स मी फॉलो करते. त्याच्यामुळं मग थोडंसं साखर वगैरे नाही खात, असं करते मेंटेन स्वतःला. पण खूप जास्त त्याच्या पाठीमागे लागलं ना, खूप जास्त डाएट करायचं, मग ते मला चक्कर वगैरे यायला लागते. असं आहे प्रॉब्लेम माझा. ठीक आहे, असं प्रत्येकाला काही ना काही शरीरात प्रॉब्लेम असतो, हो की नाही. तर मग मी 2 टाईम चपात्या पण खाल्ल्या. 2 दिवसापासून सगळं खायला सुरुवात केली ना, मला आता फ्रेश वाटते. आणि काय होतं, फ्रेश नाही वाटलं का चक्कर जेव्हा येते ना माणसाला, काही काम नाही करू वाटत. मला त्या किचनमध्ये पण जाऊ वाटत ना, त्या लाडूला पण काही करू वाटत ना, नवऱ्याकडे पण लक्ष नाही, स्वतःकडे पण लक्ष नाही. सारखं चक्कर येते. नवऱ्याला म्हणते अहो मला नाही आलं, झोप येते, मला तुम्ही काही सांगू नका. आणि सारखं मी झोपून काहीच करू वाटत नाही. असं झालं का. माझा BP कमी आला, त्याचा रिपोर्ट आलेला आहे की माझा BP कमी आला. बाकी मला कुठलाच आजार नाही आहे, मला थायरॉईड काहीच नाही आहे. तर चला तुमचे आशीर्वाद आहे ना, त्याच्यामुळेच सगळं काही व्यवस्थित आहे माझं, हो की नाही. एवढी मोठी माझी यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली, सगळे मला प्रेम करता, एवढे छान आशीर्वाद देतात, तर मग आपण चांगलेच राहणार, बरोबर आहे का नाही. चला येऊ का मग, बाय.